आज आम्ही सर्व पदाधिकारी आपल्या समक्ष युथ काँग्रेसच्या म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमच्यासोबत काय घडत आहे, आमच्यासोबत काय वाईट होत आहे ते सर्व आमच्या शेतात घेऊन आपल्या समोर आलो आहे आणि तेही आपल्यासोबत कागदोपत्री आम्ही बोलणार आहे आणि सर्व प्रस्ताव सर्वांना आपल्याला दिलेच आहे. सर, सर्वात आधी तर मला एक म्हणायचं आहे की आमचं जेव्हा निवडणूक होते आमच्या याच्यामध्ये आमच्या संघटनेमध्ये युथ काँग्रेस असो किंवा केबीसीआय असो, राहुल गांधीजींची एक विचारधारा होती सर्वसामान्य घरातील कार्यकर्ते हे सामोरे यावं, त्यांनी इलेक्शन फाईट करावं आणि पदाधिकारी बनावं. त्यानुसार आम्ही आजपर्यंत इलेक्शन फाईट करत आहोत. आम्ही केबीसीआयचे इलेक्शन फाईट केले, आता युथ काँग्रेसचे सुद्धा केले. त्यानुसार आम्ही 50 रुपये पर मेंबरची फीज आम्ही भरलेली आहे आणि ती 50 रुपयाची फीज म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर का मेंबरशिप आपण पाहिलं तर 30 लाखाच्या आसपास मेंबरशिप झाली आणि त्याचा टोटल अमाऊंट होतो 10 करोडच्या आसपास. आम्ही आपला उमेदवारी अर्ज भरले शेकडो हजारांच्या संख्येने महाराष्ट्रातून विधानसभा, जिल्हा आणि स्टेटवरती जे नॉमिनेशन्स भरले गेले त्याचा अमाऊंट अंदाज कलेक्ट झाला आहे. म्हणजे करोडोनी IYC जवळ हा आमच्या इथला पैसा गोळा झाला आहे. पण कधीही आजपर्यंत आमच्या पैशाचा वापर कुठेही आमच्या महाराष्ट्राच्या पदयात्रा असो, सभा असो, आंदोलन असो किंवा कुठलेही इव्हेंट्स असो त्यात कुठेही झालेला नाही. इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्व काही आजपर्यंत केलं आहे किंवा आजपर्यंत आमचे कुणालरावचे प्रदेश अध्यक्ष होते त्यांनी आजपर्यंत याच्यामध्ये जेवढा आपल्याकडे सहयोग करू शकले त्यांनी आजपर्यंत केलेला आहे. आमचं सर मी एक SC कॅटेगरीमधले येतो, कुणालराव मी सुद्धा SC कॅटेगरीतला आहे. सर त्याचा कार्यकाळ संपायचा होता. आता एक प्रदेश अध्यक्षाचं पद म्हणजे ते आपल्या अधिकाराने कोणाची सिग्नेचर करू शकतात असं आम्हाला माहिती होतं किंवा कोणाला पदोन्नती देऊ शकतात किंवा कोणी संघटनेमध्ये काही वाईट केलं तर त्याच्या विरुद्ध कारवाई सुद्धा करू शकतात हे आम्हाला माहिती होतं. परंतु असं झालं की त्यांना 3 वर्ष त्यांना कुठलाही सिग्नेचरचा अधिकार त्यांना दिला नाही, कुठलेही त्यांना काम करू दिलं नाही. बरोबर, हे फक्त दबावामुळे आणि मागच्या कितीतरी इलेक्शन म्हणजे आम्ही पाहत आहे की ते एका दलित घरातून येतात किंवा मी एका दलित घरातून येतो म्हणून आम्हाला कुठेही सामोर न वाढवण्याकरता सर्वजण प्रयत्न करतात. तरी आम्ही आपल्या दमवरती, आपल्या शब्दाने आणि काँग्रेस पार्टीच्या विचारांवरती विश्वास ठेवून आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे. सर, आमच्या निवडणूक आमची डिसेंबर 2024 मध्ये आमचा 3 वर्षाचा कार्यकाळ हा संपलेला आहे. 3 वर्षाचा कार्यकाळ संपून सुद्धा आता 2025 संपण्यावरती आला, परंतु आमच्या इथे इलेक्शन घेतलं गेलेलं नाही, कुठेही इलेक्शन झालेलं नाही. आणि जे एक शिवराज मोरे आहे जे ज्यांना आता 1 महिन्याआधी प्रदेश अध्यक्ष बनवलेलं आहे त्यांचं वय आहे आता 37 वर्ष. आणि आपण बघू शकता, मी आपल्याला प्रेस नोटमध्ये दिलं आहे, त्याच्यामध्ये सेकंड पेज आहे. हे IYCचं इलेक्शन मॉडेल आहे. IYCचे इलेक्शन मॉडेल हे IYCच्या अधिकृत वेबसाईटवरती आहे, जे याच इलेक्शन मॉडेलच्या अनुसार इलेक्शन्स होतात. म्हणजे मॉडेल भरपूर मोठं आहे, पण जे माझ्या कामाचं होतं तेवढं मी स्क्रीनशॉट करून आपल्याला हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे द IYC मेंबरशिप इज व्हॅलिड फॉर 3 years फ्रॉम द मेंबरशिप क्लोजर और टिल रिचिंग द एज ऑफ 35 और टिल द पर्सन इज अन ऑफिस बेअरर. ओके, म्हणजे 3 वर्षाचा कार्यकाळ असतो आमच्या याच्यामध्ये आणि 35 वर्ष त्याचं वय असावं. त्यानंतर द मेंबर कॅन रिन्यू हिज देअर मेंबरशिप अंटिल ही शी देअर इज नॉट कम्प्लिटेड द एज ऑफ 35. म्हणजे त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा त्यांना युथ काँग्रेसचा सदस्य बनायचं असेल तर त्यांची वयोमर्यादा ही 35 वर्षाच्या आत असायला हवी. आमच्या प्रदेश अध्यक्षाची आता वय हे 37 वर्ष आहे, तर कुठल्या आधारे त्यांना हे पद देण्यात आलं हे सर्वात आधीचा एक प्रश्न आहेच आमच्यासमोर. परत आजपर्यंत आम्ही आता आमच्या NSYचे अध्यक्ष बनवले गेले आहेत. आता एक महिना पण व्हायचाच आहे. त्यांचं पत्र हे आमचे AICC संघटनांचे सर्वोसर्वा जे आहेत KC वेणुगोपालजी, संघटन महासचिव KC वेणुगोपालजी यांच्या हस्ताक्षराने पत्र काढले गेले आहे. बाहेरचे पण आणि कुठले पण प्रदेश अध्यक्ष NSYचे असो, युथ काँग्रेसचे असो, कुठलेही असो, हे प्रदेश अध्यक्ष KC वेणुगोपालजीच्या सिग्नेचरने काढण्यात आलेले आहे. परंतु आपण त्यानंतर एक बघा, हे बघा की इंडियन युथ काँग्रेसचं आहे, 1 ऑगस्ट 2025चं पत्र आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुची यांनी यांचं पत्र काढलं आहे. तर आम्हाला पुन्हा आहे की हे पत्र सुद्धा काढलेलं हे इनव्हॅलिड आहे, ते व्हॅलिड नाही आहे आणि AICCला राहुल गांधींच्या विचारधारानं ते कुठेतरी तडा आणत या प्रकारचे गैरकृत्य इथं घडून आणण्यात येत आहेत. त्यांची खबर आतापर्यंत AICCला नाही आहे, पण IYC या प्रकारचे कृत्य आताही घडून आणत आहेत. त्यानंतर सर काही लोक होते ज्यांना आता मागच्या 6 महिन्याआधी 4
4 पदाधिकाऱ्यांना IYC सस्पेंड केला आहे. IYC प्रदेश इंचार्ज जे आहे आमचे अजय चिकाराजी, ते आमचे युथ काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश इंचार्ज आहे. त्यांनी त्यांना सस्पेंड केलं का म्हणून केलं, कारण की जेव्हा एक RSS कार्यालयावरती आंदोलन होतं, जिथे आमचे ऑल इंडिया अध्यक्ष, प्रदेशचे इंचार्ज, प्रदेश अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी होते, त्यावेळेला भरपूरशा पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला दांडी मारली असफल करण्याकरिता. परंतु आंदोलन झालं, चांगल्यापैकी झालं. परंतु अशा व्यक्तीवरती कारवाई व्हावी म्हणून अजय चिकाराजींनी त्यांच्यावरती शोकॉज करत त्यांना पदमुक्त केलं होतं, संघटनेतून बाहेर काढलं होतं. अशी 60 जणांचं होतं. ते 60 जणांची यादी सुद्धा मी आपल्याला इथे दिलेली आहे. थर्ड पेज आहे. या 60 जणांवरची पण आपण बघाल कोणी प्रदेश अध्यक्षांनी कारवाई केलेली नाही आहे. इथे अजय चिकाराज आहे, प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, रोहित कुमार सहप्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांनी ही कारवाई केलेली आहे. परंतु शेवटी इथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन शेवटी नाव कोणाचं खराब करण्यात आलं, प्रदेश अध्यक्षाचं. पण त्यांनी जेव्हा ती कारवाई केली नाहीये, त्यांचे पत्र सुद्धा नाही. त्यानंतर सर त्यांच्यावरती असं झालं की म्हणजे अजय चिकाराजींनी त्याच दिवशी रवी भवनमध्ये काही पदाधिकारी थांबले होते. पदाधिकाऱ्यांच्या गाड्या पुरल्या यांनी जाऊन तिथे या 4 जणांनी. परत त्याचे प्रदेश इंचार्ज जे इंडियन हॉटेलला आमचे थांबले होते, तिथे रात्री 1-1 वाजता जाऊन दरवाजाला ठोकठाक करणे आणि म्हणजे असं पण कुठं मी ते सांगूही शकत नाही आपल्याला की ते कुठल्या हातीमध्ये होते म्हणून. तर त्यांनी हे सर्व प्रकार घडला. त्यामुळे त्यांनी त्या सर्वांना 29/1/2025 ला परमानंटली एक्सपेल्ड फ्रॉम द युथ काँग्रेस ऑर्गनायझेशन, म्हणजे परमानंटली म्हणजे नेहमीसाठी त्यांनी या संघटनेतून त्यांना म्हणजे बाहेर काढलं होतं. त्यानंतर आता परत त्यांनी एक शिवराज मोरेंनी, कारण की आणि याच्यावरती पण सिग्नेचर कोणाचे, अजय चिकारा इंचार्ज MPYC महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसची, इथेही कुठे प्रदेश अध्यक्ष नाही. परंतु आता प्रश्न चिन्ह हा असा होतो की जेव्हा तुम्ही एका अध्यक्षाचे पूर्ण अधिकार तुम्ही हिसकून टाकले होते, मग तुम्ही त्यानंतर आता शिवराज मोरे यांना अध्यक्ष बनवलं. त्यानंतर हे बघा, हे त्यांचं पत्र आहे, शिवराज बापूसाहेब मोरे, त्याच्यावरती साईन त्यांची आहे. तिथे कुठेही प्रभारीची सिग्नेचर नाही, कुठेही सिग्नेचर नाही. त्यामुळे हे सिद्ध होत आहे की ज्या 4 लोकांना यांनी परत घेण्याचं आणि परत त्यांना त्यांची पदं देण्याचं हे जे सांगत आहे, हे पत्र सरासर खोटं आहे. ते पत्र सरासर खोटं आहे. आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आरोप करतोय की दिल्लीपासून महाराष्ट्राचे पदाधिकारी हे युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत छळ करत आहेत. आजही आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते, आम्ही शेवटपर्यंत आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. परंतु आमच्यासोबत होणारा अन्याय आम्ही पकडून घेणार नाही. आणि याकरिता आम्ही काही दिवसाच्या आधी IYC इंचार्ज, IYC अध्यक्ष या सर्वांना आम्ही एक मेल पाठवला आहे. त्याच्यामध्ये आम्ही क्लिअरली मेन्शन केलं आहे की आम्ही जे पैसे आपल्याला भरले आणि ते फक्त महाराष्ट्राचा हिशोब जर का इतका होत आहे करोडमध्ये, तो ऑल ओव्हर इंडियामध्ये इलेक्शन होतात. आता करंटली आता मुंबई, मध्य प्रदेश इलेक्शन चालू आहे आणि झाले आहे. आता करोडोनी पैसा जमा होतो, पण याचा वापर कुठे आहे आमच्यासाठी कुठे आहे? आम्हीच देतो ना पैसे, आम्ही मेहनती करतो, दिवस रात्र फिरतो, स्वतःला पदाधिकारी बनवण्याकरता मेंबरशिप करतो, लढतो, मांडतो, सर्व करतो, पण त्याचा वापर आमच्यासाठी कुठेच नाही. त्यानंतरही आज माझं वय 6 महिन्यानंतर 35 वर्ष कंप्लीट होईल. मला पुन्हा इलेक्शन फाईट करण्याची इच्छा आहे, कारण की मी आतापर्यंत 4 ते 5 इलेक्शन फाईट केले आणि मी प्रत्येक वेळेला जिंकलेलो आहे. पण मला आता पुढच्या वेळेला जर का माझं आता इलेक्शन अनाऊन्स व्हायला हवं होतं, ह्याच कारणामुळे पुन्हा राऊत यांनी जे काँग्रेस कमिटीचं पद स्वीकारले की चला इथे इलेक्शन होईल आणि परत जे नवीन कार्यकर्ते किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पुन्हा एक संधी मिळेल. पण यांनी हे चुकीचं धोरण स्वीकारत यांनी 37 वर्षाच्या एका पदाधिकाऱ्याला परत यांनी अध्यक्ष बनवलं. आणि जेव्हा की एक मॅन्युअल आहे, त्या मॅन्युअलमध्ये आता आमच्या इथल्या माझ्या जिल्हाध्यक्षाला यांनी 6 महिन्याआधी सस्पेंड केल्यानंतरही इथे कोणताही प्रभारी अध्यक्ष बनवला नाही. जेव्हा की मला मी सेकंड उपाध्यक्ष होतो, म्हणजे उपाध्यक्ष होतो मी, मला कुठलाही प्रभारी अध्यक्ष बनवलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष असताना सुद्धा शिवराज मोरे यांना जाणीवपूर्वक त्यांनी प्रभारी अध्यक्ष बनवलं. प्रभारी अध्यक्ष बनवल्यानंतर त्यांना अध्यक्षाचे पद देण्यात आलं. आणि आम्ही सरळ या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हे सर्व पद हे खोटे आहे, हे देण्यात आलेले नाही आहे. आणि हे ज्याही पद्धतीने दिले आहे हे सर्व पक्षाचे आणि संघटनेचे नियम तोडून हे पद देण्यात आलेले आहे. मध्यंतरीमध्ये इलेक्शनमध्ये अंतर्गत वाद होतात, त्यामुळे काहींना त्या पदावरून काढा काढलेला असतो, काहींना त्या पदावरून काढला गेलेला आहे. मध्यंतरी वाद आपल्या युथ काँग्रेसच्या संदर्भामध्ये मध्यंतरी वाद होता. 4 लोकांना काहींना
जे आपण बोलताय ते 60 जणांची लिस्ट म्हणजे हे बघा, ही थर्ड पेज बघा, ही आहे हे बघा, ही लिस्ट आहे ती, याच्यामध्ये निलेश कनेरे वगैरे सर्व नावं जी आहेत ही आहे ती लिस्ट. ते पाय उतार याच्याकरिता केलं होतं कारण की आंदोलन इथे असताना पदाधिकारी सर्व असताना तुम्ही इथे असून सुद्धा तुम्ही कार्यक्रमाला आंदोलनाला उपस्थित राहत नाही या कारणामुळे. त्याच कारणामुळे कदाचित होऊ शकते की वैष्णव या निर्णयाचा असं वाटतं नाही, पण ते जे 60 होते त्यांना परत येतं, त्यांच्यावरती कुठली कारवाई नाही आहे. त्याच्यामधनं त्या 60 लोकांमधनं फक्त 4 लोकांवरती परमानंटली एक्सपेल्ड केल्या गेल्या. या कारणामुळे पदाधिकाऱ्यांच्या रात्री वेगळ्या अवस्थेमध्ये गाड्या फोडणं, इन्चार्जच्या हॉटेलमध्ये जाऊन मारपीट करण्याचा प्रयत्न करतात, या सर्व कारणांमुळे त्यांना पार्टीतनं इन्चार्जनी परमानंटली त्यांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ काही नाराज आहेत. जर कोणत्या ते आम्हाला कळलं असतं तर आम्हाला बरं झालं असतं. सध्या तरी माध्यमांमध्ये अशा बातम्या आलेल्या नाही, वरिष्ठ नाराज होते नाही. हे जे 4 लोकांना त्यांनी काढलं होतं त्यांनी तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही नाराजगी दिली होती. मी आताच आपल्याला सांगितलं की त्यांनी या 4ला काढलं नाही, त्याच्यावरती सुद्धा सिग्नेचर ही अजय चितारा यांची आहे. हे बघा त्याचं हे पत्र, सर याच्यावरती सुद्धा पत्र त्यांचंच आहे. तुम्ही आरोप केलेला आहे की दलित समाजावर अन्याय, दलित समाजावर अन्याय नेमकं कोण करत आहे? दिल्ली करत आहे की महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी कृषी करत आहे की नागपूरमध्ये या? नाही, दिल्ली आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी याकरिता मी आपल्याला म्हणतोय कारण की आम्ही पण एसी कॅटेगरीमधून येतोय. आताचा जो त्याच्या आधीचा आमचा जो झाला त्यांनी आजपर्यंत 3 वर्षात कुठेही काही काम केलं नाही. सोशल मीडिया सुद्धा पाहिलं तरी सिंगल पोस्ट सुद्धा नाही. तरीही अशा माणसांना तुम्ही परत घेत आहे आणि जे माणसं ऑलरेडी पुन्हा जाऊन जरी समाजातून होते म्हणून त्यांना तुम्ही बाहेर काढलं आणि एका 37 वर्षाच्या माणसाला तुम्ही म्हणजे पदावरती घेत आहे, ते पण ग्रुपमध्ये नाही असताना सुद्धा, परंतु तुम्ही उत्तर देत नाही. त्याचं कुठेही उत्तर देत नाही. याकरिता आम्ही त्यांना पत्र पाठवलं आहे. आमच्या IYC अकाउंटचं ऑडिट करण्यात यावं म्हणून आम्ही हायकोर्टात सुद्धा जातो. म्हणजे तुमचं असं मत आहे की काँग्रेस किंवा युथ काँग्रेस हा दलित विरोधी असं नाही, मी काँग्रेसबद्दल बोलतच नाही. आम्ही राहुल गांधीजींचे फॉलोअर्स आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू. हे आम्ही आपल्याला सांगतो. तुम्ही स्वतः म्हणत आहात, स्वतः त्याच्यामध्ये दलितांवर अन्याय म्हणजे दलित म्हणजे मी आपल्या संघटनेबद्दल बोलतो, युथ काँग्रेसबद्दल बोलतो. काँग्रेसबद्दल बोलत आहात तुम्ही. बिलकुल युथ काँग्रेस पार्ट ऑफ द काँग्रेस ना. अरे पार्ट ऑफ द काँग्रेस, पण याच्याबद्दल राहुल गांधीजींना काहीही माहिती नाही असं मला वाटतंय. कारण की जेव्हा प्रदेश अध्यक्षाचं पत्र काढलं जातं तर त्याच्यावरती AICC संघटन महासचिव KC वेणुगोपालजींची साईन असणं आवश्यक असते. आता याच्या आधी मला वाटलं कारण की मी पण उपाध्यक्ष आहे, आज माझा हक्क होता अध्यक्ष बनण्याचा. तुम्हाला पुन्हा रोगी पाठवला आहे का इथे? नाही, मी माझ्यासाठी आलो. पुन्हा रोग का नाही आले? त्यांनी घ्यायला पाहिजे. मी आपल्याला हेच सांगतोय की त्यांचं नाव नाही फक्त त्याच्यामध्ये माझं पण मी स्वतःला आपल्याला इंट्रोड्यूस केलं की मी पण एका म्हणजे आंबेडकर समाजांवर अन्याय करत आहे युथ काँग्रेस. दलित समाजांवर अन्याय करत आहे. हे इंडियन नॅशनल काँग्रेसचं एक हे आहे, महाधिवेशन झालं होतं गुजरातमध्ये. त्याच्यामध्ये SC ST अल्पसंख्यकों महिलाओं पर जो अत्याचार किया जा रहा है और जो जुर्म ढाए जा रहे हैं और जो उनकी जीवन शैली में हस्तक्षेप किए जा रहे हैं, सबसे पार्टी इसका डटकर मुकाबला भी करेगी और सरकार में आने के पश्चात वर्गों के लिए न्याय सुनिश्चित करेगी. युथ काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रीय अध्यक्ष असो, राष्ट्रीय इंचार्ज असो किंवा सर्वात मोठं आमच्यावरती अन्याय करणारे आमचे महाराष्ट्राचे प्रभारी अजय चितारा